तर आज मी बॉन्ड आणि डिगोदा आलेलो महेशदांच्या घरी, कारण आम्हाला एक गाडा रंगवायचा होता आणि या गाड्याचं महत्व आमच्या गावामध्ये भरपूर आहे. याचीच माहिती मी तुम्हाला आज थोडक्यात देणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, गाव म्हटलं की रूढी परंपरा भरपूर असतात आणि त्याच रूढी परंपरेच्या मुळे गावाला गाव पण असते. आणि यातलीच एक आमच्या वैवडे गावची परंपरा म्हणजे आई मरगुबाई आणि दुर्गाई देवी यांचा गाडा, त्याला आम्ही मरगाई देवीचा गाडा देखील म्हणतोय. दर 3 वर्षांनी आमच्या गावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेवाची त्रैवार्षिक यात्रा झाल्यानंतर सर्व धनगर समाज आणि सुतार समाज यांना वेध लागतात, ते म्हणजे मरगाई देवीच्या गाड्याची. हा गाडा तयार करण्यामागचा हेतू म्हणजे गावातील इडापिडा, रोगराई व सर्व वाईट गोष्टी या 2 देवी घेऊन जातात. हा गाडा गावातील सुतार समाजातील कैलासवासी श्री रघुनाथ गोपाळ सुतार म्हणजेच आपल्या महेशदांच्या घरी बनवला जातोय. या कामासाठी अनेक सुतार मदतीसाठी येतात. हा गाडा जो आहे तो उंबर या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो आणि ते झाड आणण्याचं काम हे गावातील धनगर समाजाकडे असतं. आणि शास्त्र असं आहे की हा गाडा उंबराच्या एकाच झाडामध्ये पूर्ण झाला पाहिजे. गाडा पूर्ण तयार झाल्यानंतर गावातील धनगर समाज, लोक आणि रयत मिळून तो गाडा सुतार परिवाराच्या घरातून ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरामध्ये ओढत नेतात. विठ्ठल बिरदेवांच्या मंदिरात नेण्याचं कारण म्हणजे आई मरगुबाई आणि दुर्गादेवी ह्या श्री विठ्ठल बिरदेवांच्या बहिणी लागतात. तिथून बहीण भावांची भेट झाल्यानंतर संध्याकाळी हा गाडा आमच्या गावातील मरगुबाई मंदिरामध्ये नेला जातो आणि तिथे एक दिवस वस्ती राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा गाडा भंडाऱ्याच्या उदळणाने आणि आनंदाने गावकरी त्याला दुसऱ्या गावच्या वेशीवरती सोडून येतात. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा.